मी स्वतःला कधी साडी नेसून ॲक्सेसरीज एवढ्या घालून नटून थटून नाचताना इमॅजिन केलं नव्हतं. मी अशी खूप स्वतःला कॉम्प्लिमेंट देणारी मुलगी नाहीये. मला नृत्यात वगैरे कधीच बक्षिसं मिळाली नाहीत. मला स्पोर्ट्समध्ये कायम बक्षिसं असायची. मला विश्वास बसला नाही कारण एक नवीन जबाबदारी कोणीतरी माझ्यावरती सोपवत होतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि आता देवमाणूस हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय. पण या चित्रपटात आलेच मी असं म्हणत जी एव्हरग्रीन अभिनेत्री तुमच्या भेटीस येणार आहे ती सई माझ्यासोबत आहे. सई कशी आहेस? मस्त, खूप सुंदर दिसतेस. तर सुरुवातीला पहिले हेच विचारेल की क्रेडिट कोणाला जाईल आजच्या लुकचं? त्या मास्क घालून मॅडम तिकडे बसल्या आहेत त्या सगळ्या लुक्सचं माझ्या क्रेडिट त्यांना जातं. कारण मला असं वाटतं की आम्ही दोघी छान वाईब होतो. एक एक्सचेंज असायला लागतो तुमच्या टीममेट्स बरोबर तुमच्या. तर तो आमचा एक्सचेंज चांगला आहे आणि त्या एक्सचेंजमधून छान छान प्रोडक्ट्स पण नाही. येस, पण असं छान ठसकेबाज पहिल्यांदा काहीतरी घेऊन आली आहे. एक सुंदर अशी लावणी आहे जी आता मी पाहिली आणि ती खूप छान आहे. थँक्यू. काय सांगशील, कसा प्रवास होता तो एकंदरीत लावणीचा? सुखावणारा होता, स्वतःला कॉन्फिडन्स देणारा होता. काही मेंटल ब्लॉक्स असतात तुमच्या ॲज यू काम करता तसे कधी कधी मेंटल ब्लॉक्स तयार होतात. तर असे काही मेंटल ब्लॉक्स घालवणारा प्रवास होता आणि वेगळं नवीन काहीतरी करते त्याच्यामुळे मी तर खूप खुश आहे. हाच आनंद लोकांनाही मिळेल अशी अपेक्षा करते. हो, पण तू नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येते. जसं बॉलिवूड असू दे, आता मराठी चित्रपटात नवीन घेऊन येते. रिहर्सल कशी होती ह्याची आणि किती वेळात हा डान्स सेट झालाय आणि शूट झालाय? 4 ते 5 दिवस रिहर्सल केली आणि 2 दिवस आम्ही गाण्याचं शूट करत होतो. पण या रिहर्सल्सच्या दरम्यान खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या. मी स्वतःला कधी साडी नेसून ॲक्सेसरीज एवढ्या घालून नटून थटून नाचताना इमॅजिन केलं नव्हतं. तर ती रियालिटी एक्सेप्ट करायला थोडा वेळ लागला, पण सुखद अनुभव होता. येस, पण हेच नटून थटून जेव्हा पहिल्यांदा स्वतःला आरशात बघितलं, स्वतःला काय कॉम्प्लिमेंट दिलीस तेव्हा स्वतःच? मी अशी खूप स्वतःला कॉम्प्लिमेंट देणारी मुलगी नाहीये, पण छान वाटत होतं मला. काहीतरी कशाचा तरी श्री गणेश आपण करतोय असं फिलिंग होतं. त्यामुळे ते फिलिंग कायम लक्षात राहील. येस, पण नृत्य आणि सई हे समीकरण नेमकं कसं आहे? सुंदर आहे, अनएक्सप्लोर्ड आहे, अननोन आहे, लोकांना माहीत नसलेलं आहे. थोडं थोडं कळत जाईल वेळेबरोबर असं आहे. आणि हे समीकरण आता फुलत जाईल असं म्हणायला हरकत नाही. पण पहिला डान्स जेव्हा कधी केलेला स्टेजवर तो आठवतो का? त्या नृत्यातून काही बक्षीस असं वगैरे काही मिळालंय का? मला नृत्यात वगैरे कधीच बक्षिसं मिळाली नाहीत. मला स्पोर्ट्समध्ये कायम बक्षिसं असायची. पण मला एक डान्स परफॉर्मन्स आमचा आठवतो गॅदरिंगमधला शाळेतला, आणि तो सादर करताना पण इतकीच मजा आली होती. येस, पण जसं चित्रपटाचं नाव देवमाणूस आहे, असं जर मी विचारलं की सईच्या आयुष्यात देवमाणूस हे नाव जर कोणाला समर्पित करायचं असेल तर ते कोणाला असेल की जो तुझ्या मागे खंबीरपणे किंवा जी तुझ्या मागे खंबीरपणे उभी असते? मला असं वाटतं आता आपण सिनेमांबद्दल बोलतोय, प्रमोशन्सबद्दल बोलतोय, तर मी म्हणेन की माझी टीम माझ्यासाठी देवमाणूस आहे. कारण त्यांच्या प्रॉम्प्टनेस शिवाय किंवा त्यांच्या इनपुट शिवाय मी माझं पानच हलवू शकत नाही. त्यामुळे अशी देवासारखी टीम माझ्या पाठीशी आहे म्हणून मी एवढ्या गोष्टी वेगवेगळ्या आणि एकत्रित करू शकते. येस, पण जसं आता तो टीमचा उल्लेख केला, जेव्हा तुला फोन आला आणि कळालं की अशी लावणी आपल्याला सादर करायची, तर सईने काय विचार केलेला पहिला? वाव, असा विचार आला होता माझ्या डोक्यात किंवा अशी रिॲक्शन होती माझी. मला विश्वास बसला नाही कारण एक नवीन जबाबदारी कोणीतरी माझ्यावरती सोपवत होतं आणि ती स्वीकारताना आनंद पण होत होता, दडपण पण होतं. पण मला असं वाटतं तेजस आणि लव्ह फिल्म्सची अख्खी टीम त्यांनी हा अनुभव सुखकर बनवला माझा. आणि मला थोडं काय खूप श्रेय अमेयला पण द्यावं असं वाटतं. अमेय चव्हाण ज्यांनी शूट केलंय हा सिनेमा आणि ही लावणी, त्यांनी मला खूप सुंदर दिसवलं. येस, पण इंडस्ट्रीतली काही मित्रमैत्रिणी आहेत ज्यांनी ऑलरेडी लावणी सादर केली, त्यांच्याशी काही बोलणं वगैरे झालेलं का या संदर्भात की असं असं आहे आणि मी असं काहीतरी नवीन घेऊन येते, असं असतं ना की सल्ला घेणं किंवा काही, तसं काही झालेलं नाही? पण मला असं वाटतं की आता होईल, कारण आता लावणी भेटीस आली आहे आणि ती बाहेर आल्यानंतर एक कॉफी, एक चाय पे चर्चा किंवा एक
खाने पे चर्चा हे होणारच आहे. वा, ती तर चर्चा नक्कीच हा. तुझ्या बाबतीत होत राहील. पण स्टायलिंग विषयी त्या काय सांगशील? कारण की जितकी सही ग्रेसफुल आहे तितकीच तिची स्टायलिंग ही देखील चर्चेत असते. सो लावणीसाठी तयार होताना काय काय गोष्टी मनात होत्या? त्यांनी ते तयार केलंच असेल, पण एक असतं ना की सई माझा कम्फर्ट झोन सईचा हा आहे, तो कम्फर्ट झोन काय होता? मला असं वाटतं लावणी करताना मी 2-3 गोष्टी प्रकर्षाने लक्षात ठेवल्या, की आम्हाला टिपिकल कलरची साडी आणि टिपिकल कलरचं ब्लाऊज किंवा थोडं ऑफ वेगळं ब्लाऊज वेगळं साडी असं आम्ही थोडं करायचा प्रयत्न केला आहे. मी एवढा मोठा आंबाडा कधीच आजपर्यंत अख्ख्या माझ्या करिअरमध्ये येस, कॅरी नव्हता हो. केला, घातला नव्हता. तर तो एक त्याचा एक वेगळा ठसका आहे. नथ हा खूप महत्त्वाचा अलंकार आहे लावणीतला. नथ, घुंगरू, तर ह्या सगळ्या गोष्टी परिधान करताना एक वेगळं फिलिंग होतं. येस, आणि तेच आता सगळं प्रेक्षकांना समर्पित करतेस आणि खूप सुंदर आहे. मी आत्ताही सांगते, तो डान्स आम्ही पाहिला, खूप छान वाटलं. पण प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? मला करताना खूप मजा आली, आनंद वाटला आणि हा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करते. येस, नक्कीच. आणि सगळ्यांचे कॉम्प्लिमेंट्स तुला लवकरच कळतील. थँक्यू सो मच. असं काहीतरी नवीन घेऊन आली आणि जे बघण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.